नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. जिजाऊ ब्रिगेड हा अत्यंत सकारात्मक विचार असून येणाऱ्या काळामध्ये देशात सामाजिक परिवर्तन करण्याची ताकद जिजाऊ ब्रिगेडच्या विचारांमध्येच आहे, असे प्रतिपादन खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले. महिलांनी राजकारणात सकारात्मक वृत्ती ठेवून सामील होण्याचा कालखंड आहे, त्यामुळे निर्भीडपणे राजकारणात देखील जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी यावे, असे आवाहनही त्यांनी केले. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील शिवणगाव येथे सलग दुसऱ्या रात्री भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून अनेक जण रात्रभर घराबाहेर होते. काल रात्री 12च्या सुमारास धक्के जाणवल्याची माहिती आहे. काही महिन्यांपूर्वीच याच परिसरातील शिरसगाव आणि शिवणगाव येथेही अशाच प्रकारचे भूकंपाचे धक्के जाणवले होते, ज्यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. या भूकंपाच्या घटनांमुळे स्थानिक प्रशासनाकडून परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. ताडोबा प्रेमींसाठी एक अत्यंत आनंदाची वार्ता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ताडोबा व्याघ्र परिसरातील 800 एकर जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन होणार आहे. म्हणजेच या भागातील जंगल, गवताळ प्रदेश किंवा जलक्षेत्रात मानवी हस्तक्षेप कमीत कमी ठेवून तेथील नैसर्गिक भूभाग, वन्यजीव आणि जैवविविधतेचे पर्यावरण पुनरुज्जीवन होणार आहे. या प्रकल्पाला जिरोदा कंपनी व रेन मॅटर फाउंडेशन सामाजिक उत्तरदायित्वातून सहकार्य करणार आहेत. अखेर द ग्रेट सचिन तेंडुलकर यांना व्याघ्र दर्शन झाले आहे. ते देखील 1 किंवा 2 नाही, तब्बल 4 वाघांचे त्यांना दर्शन झाले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हे दरवर्षी ताडोबात येत असतात. यंदा त्यांची 5 वर्षात 7वी वारी होती. त्यांचे व्याघ्रप्रेम जग जाहीर आहे. यंदाच्या पहिल्या सफारीत त्यांना एकही वाघ दिसला नाही, त्यामुळे ते जरा नाराज झाले. मात्र त्यांनी दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीही जंगल सफारीचा आनंद घेतला आणि अखेर 4 वाघांनी त्यांना मनसोक्त दर्शन दिले. पाथरी पोलिसांनी शनिवारी सकाळी अवैध बनावट विदेशी दारू तस्करी करणाऱ्या टोळीवर धडक कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल 6,78,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 3 तस्करांना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू व्यावसायिकांना मोठा धक्का बसला आहे. मार्कंडा येथे एका 18 वर्षीय युवकाचा वीज प्रवाहामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना रविवारी 23 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. साहिल दिलीप चव्हाण, वय वर्ष 18, राहणार मार्कंडा, तालुका कळंब असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. मोहदा येथील शिवाजी विद्यालयात 12वीत शिकणारा साहिल रविवारची सुट्टी असल्याने वडिलांना शेतात पाणी देण्यासाठी मदत करायला गेला होता. ब्रह्मपुरी येथील माय हेल्थ प्रो स्पा वेलनेस सेंटर येथे आसामच्या महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात आहे. या माहितीवरून गुन्हे शाखेच्या वतीने धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत मिझोरम व नागालँड येथील 3 पीडित महिलांची सुटका करण्यात आली. तर स्पा सेंटरचा मॅनेजर करण गंगाधर मोहजणकर, वय वर्ष 24 याला ताब्यात घेण्यात आले आणि स्पा सेंटर मालक प्रितीश बुर्ले फरार आहे. नक्षलवादाच्या 3 दशकांच्या रक्तरंजित इतिहासानंतर अखेर या चळवळीत ऐतिहासिक वळण पाहायला मिळत आहे. भारताची कम्युनिस्ट पार्टी माओवादीच्या महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड स्पेशल झोनल कमिटीने अधिकृत पत्र जाहीर करत आत्मसमर्पणाची तयारी दर्शविली असून तिन्ही राज्यांच्या सरकारांकडे 15 फेब्रुवारी 2026 पर्यंतची मुदत देण्याची विनंती केली आहे. प्रवक्ता अनंत यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध झालेल्या या पत्रामुळे सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे. चंद्रपूर वनपरिक्षेत्रात 33 नोव्हेंबरला वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात 40वा बळी गेला. दुर्गापुरातील पायली भटाळी बिटात सरपण गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या चिंचोली निवासी 54 वर्षीय बाबा नारायण गेडाम याला दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला चढवीत ठार केले. चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मानव वन्यजीव संघर्षातील हा 40वा बळी होता. आतापर्यंत वाघाच्या हल्ल्यात 36 बिबट, 2 अस्वल व हत्तीच्या हल्ल्यात प्रत्येकी 1 असे एकूण 40 जणांचा मृत्यू झाला आहे. तर या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.